भले मी पुन्हा लग्न करीन, पण माझ्याच पत्नींशी करीन. वैदिकांनी थोडी खळखळ केली. दक्षिणा मोजली की लगेच तयार झाली. 30 मे रोजी हा विवाह सोहळा संपन्न झाला. याविषयी लिहिताना हेनरी ऑक्झेंडन लिहितो, Raja was so busy about the marriage with 2 other women and retired into his house where he is whole days together with his Brahmins and will not hear for any business. राजाला हे लग्नाची विधी करण्यात एवढं गुंतवून ठेवलं होतं की ते राजव्यवहाराची काम सुद्धा करू शकत नव्हते. अर्थात राजांच्या काळजात ह्या गोष्टी सलत होत्या. एका ठोक्यात शत्रूला गपगार करणारे हात त्यांनी थोडे कंट्रोल मध्ये ठेवले होते, नंतर व्याजासहित वाचपा काढण्यासाठी. पण मी काय म्हणतोय, हे सगळं जे राजांनी केलं ते धार्मिक कार्याचा भाग असेल तर करावंच लागणार हो. आता माझंच उदाहरण घ्या की. सांग. माझं लगीन जुळलं ना. साहजिक आहे. म्हणजे हल्ली पुरी मिळत नाही ना नाही लग्नाला. नाही नाही, माझ्या पत्रिकेत मंगळ आहे. मग थेट गेलो गुरुजींच्याकडे. होय होय होय, त्यांचा थेट मंगळाबरोबर संबंध. मग गुरुजी म्हटलं शांती घालायला पाहिजे. दक्षिणा किती मागली? पहिल्यांदा म्हटलं 7,001, नंतर वळगडी गावावर म्हटलं 5,001. अहो मागच्याच आमुषाला शांती घातली. कसं आहे, शेवटी शास्त्र आहे हो, देवा धर्माचा भाग, त्यात कसला त्रास आहे. शास्त्र. याविषयी वासी बेंद्रे काय लिहिते ते ऐक. हे म्हणतात, व्रतबंध म्हणजे मुंज, व्रतबंध वगैरे गोष्टींचा राज्याभिषेकाशी प्रत्यक्ष संबंधच नव्हता. भावा, मी बी हिंदू आहे. वारकरी संप्रदायाची भगवी पताका मी बी मोठ्या अभिमानाने मिरवतो. ही शास्त्र धर्म देवदेव सगळं कळतं की मला बी. पण मुंजीसारखी गोष्ट, लग्नासारखी गोष्ट जिचा राज्याभिषेकाशी संबंधच नव्हता, ती मुद्दाम राजांना करायला लावायचं कारणच काय? त्रास याचा होतो का धर्माचा ठेका आपल्याकडेच आहे ह्या माझात हे लोक राजाच्या मार्गात नसलेले अडथळे उभे करत होते. असो, यो विधी बी पार पडला. गागा भट्ट राज्याभिषेकाची तारीख ठरवायला बसला. एवढ्यात मनोवाद्यांनी आणखीन एक बॉम्ब टाकला, ब्रह्महत्येचा. म्हणजे ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणांची हत्या. राजा लढाया मोहिमांच्या काळात आपल्या हातून ब्रह्महत्येचे पातक घडले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर अफजल खान वधाच्या वेळी आपण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांची हत्या केली. मग त्याला तसाच सोडून द्यायचा होता. राजे, आपण ही ब्रह्महत्या टाळू शकत होतात. कशी? स्वतःचा प्राण त्यागून. आता शत्रू सुद्धा जात आणि धर्म बघून ठरवावा असे म्हणता काय तुम्ही? राजे, मनुस्मृतीनुसार ब्रह्महत्या हे साधे सुधे पाप नाही, ते महापातक आहे. या पातकास प्रायश्चित्त नाही. सबब आपण आयुष्यात कधीच सिंहासनावर बसू शकत नाही. अशीच शांतता पसरली होती दरबारात. राजांनी त्या अपेक्षेनं गागा भट्टाकडे बघितलं. एवढी स्पीचलेस झाला होता. रवी माहित होत